Good morning, all of you. In last lecture, that we have studied series magnetic circuit. Now we will study that is parallel magnetic circuit. So parallel magnetic circuit means what? That is magnetic circuit having two or more than two paths for the magnetic flux. That is called as parallel magnetic circuit. In parallel magnetic circuit, that is it contains different dimensional areas and that is material having number of paths. So parallel magnetic circuit means what? In this we can consider more than one path for the flux. That is nothing but parallel magnetic circuit. So in parallel magnetic circuit, that is we have studied reluctance parameter, that is appear in parallel. In series circuit also we have studied reluctance parameter, that is in expression that we have noted reluctance, that is by capital S. So in parallel circuit, that is reluctance appear to be in parallel with parallel magnetic circuit. And this parallel magnetic circuit, that is also similar to parallel electrical circuit. So electrical circuit means what? In that register that is connected in parallel with uh, that is parallel with more than one path, that is to flow current. So in magnetic circuit we flow magnetic flux, and in electric parallel circuit, that is we pass current in the circuit. That is parallel magnetic circuit. Suppose here are two, uh, that is magnetic circuit shown in figure. Here uh, first magnetic circuit is shown here in this circuit. Then here is second magnetic circuit that are placed, that is in front of each other, that is parallel to each other. So when we pass current through this circuit, that time magnetic lines of force is generated. That is magnetic lines of force, that is indicated by this dotted portion or arrows, that is phi 1, phi 2, phi 3. That is nothing but magnetic flux. So magnetic flux means what? That is phi ने आपण काय करतो, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते रिप्रेझेंट करतो. तर मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन स्टडी केली आहे. मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट लाईन्स ऑफ फोर्स. तर इथं पॅरलल मॅग्नेटिक सर्किट जे आहे, दोन मॅग्नेटिक सर्किट पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. दॅट टाइम मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे जनरेट होणार आहे, दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होणार आहे, सर्किटमधून जनरेट होणार आहे. तर टोटल मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे फाय 1 ने रिप्रेझेंट केलेले, दॅट इज इक्वल टू फाय 2 प्लस फाय 3. की सपोज या तुमच्या सर्किटमधून मॅग्नेटिक सर्किटमधून फ्लो होणारा फ्लक्स जो आहे फाय 2 ने रिप्रेझेंट केलेला आहे. या फर्स्ट मॅग्नेटिक सर्किटमधून फ्लो होणारा फ्लक्स जो आहे सपोज फाय 3 ने रिप्रेझेंट केलेला आहे. फर्स्ट याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे सपोज A3 ने रिप्रेझेंट केलेला आहे. इथं क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे, या दोघांच्या इन बिटवीन जो गॅप आहे त्याचा एरिया A1 ने रिप्रेझेंट केलेला आहे. आणि या सेकंड मॅग्नेटचा एरिया जो आहे, मॅग्नेटिक सर्किटचा एरिया A2 ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फक्त एक्सप्रेशन मध्ये एम एम एफ जे आहे एम एम एफ फाइंड आउट करणार आहे. तर एम एम एफ इज नथिंग बट डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे. तर एम एम एफ इज नथिंग बट मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. तर मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज नथिंग बट एन इंटू आय ने काय करणार आहे आपण, मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स जे आहे ते सर्किटमध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. तर मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स जे आहे एन जे आहे, तर एन इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स जे आहे, कॉइल्सचे टर्न्स असणार आहे. एन ने आपण काय करतो, नंबर ऑफ टर्न्स जे आहे ते रिप्रेझेंट करतो. की या सेंट्रल कोरवरती किंवा मॅग्नेटिक सर्किटवरती काय केलेले असणार आहे, कॉईल वाउंड केली असणार आहे. तर कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे ते आपण काय करणार आहे, एन ने रिप्रेझेंट करणार आहे. सर्किटमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आय ने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज एम एम एफ इज नथिंग बट एन इंटू आय. देन लेंथ जी आहे ती इथं लेंथ जी आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची इंडिकेट केलेली आहे L1, L2, L3 ने जे आहे
तर सेंट्रल लिम्बची काय केलेली आहे लेंथ पॅरामीटर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर एक्सप्रेशनमध्ये आपण काय केलेलं आहे तर फोर्स जे आहे तर फोर्स इज नथिंग बट एम एम एफ रिप्रेझेंट केलेलं आहे. तर एम-एम-एफ इज नथिंग बट मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स दॅट इज नथिंग बट की दोन मॅग्नेटिक सर्किट जे आहे पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. तर दोघांची काय केलेली आहे ॲडिशन केलेली आहे. दॅट इज नथिंग बट φ1 प्लस S1 प्लस फाय सपोज सेकंडला सी नाव दिलेलं आहे फाय सी इंटू एस सी. तर एस मीन्स काय की आपण सर्किटमधला काय करणार आहे रिलक्टन्स पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. थेअरीमध्ये फक्त तुम्हाला इक्वेशन्स आहे, प्रॅक्टिकलच्या वेळी आपल्याला हे पॅरामीटर जे आहे कॅल्क्युलेट करायचे. तर फोर्स जो आहे तो आपण सर्किटमधला कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज एफ इज नथिंग बट φ1 φ1 S1 प्लस फाय सी एस सीने काय करणार आहे तर सर्किटमधला फोर्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. सेम इथं नोट केलेलं आहे. तर पॅरामीटर्स जे आहे एक्सप्रेशनमध्ये थेरीमध्ये एवढं एक्सप्रेशन जे आहे लक्षात ठेवा. बाकी आपण प्रॅक्टिकलमध्ये कॅल्क्युलेशन पार्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. नंतर सेकंड सर्किट जे आहे पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप सेम डायग्राम आहे. फक्त काय केलेलं आहे की इथं एअर गॅप जो आहे दोन मॅग्नेटिक सर्किटमध्ये गॅप जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर ज्यावेळी गॅप रिप्रेझेंट करणारे सेम फक्त काय करणार आहे आपण गॅपसाठी काय करणार आहे एम-एम-एफ जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे की फर्स्ट मॅग्नेटिक सर्किटचं एम-एम-एफ प्लस सेकंड मॅग्नेटिक सर्किटचं एम-एम-एफ. बाकी कन्स्ट्रक्शन जे आहे फक्त कन्स्ट्रक्शन स्टडीसाठी आहे, तुम्हाला डिटेलमध्ये वर्किंग नाही आहे. तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय की दोन मॅग्नेट पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. एन जे आहे कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे एनने रिप्रेझेंट केलेले आहेत. एअर गॅप जो आहे तो इथं जीने रिप्रेझेंट केलेला आहे. फर्स्ट मॅग्नेटिक सर्किटमधून फ्लो होणारा फ्लक्स φ1 ने रिप्रेझेंट केलेला आहे. सेकंड मॅग्नेटिक सर्किटमधून फ्लो होणारा फ्लक्स जो आहे φ2 ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. तर हे जे आहे विथ एअर गॅप आहे आणि फर्स्ट डायग्राम जी होती विदाउट एअर गॅपची डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली. दॅट इज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. तर सिरीज मॅग्नेटिक सर्किट आणि पॅरलल मॅग्नेटिक सर्किट आपण स्टडी केलं. तर याच्यामध्ये सिरीज आणि पॅरलल जे आहे विथ और विदाउट एअर गॅप जे आहे डायग्राम स्टडी केल्या. देन नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आपण या युनिटमध्ये BH कर्व स्टडी करणार आहे. तर BH कर्व मीन्स व्हॉट की आपण B ची डेफिनेशन स्टडी केली आहे, H ची डेफिनेशन स्टडी केली आहे. तर B मीन्स व्हॉट मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी जी आहे B ने रिप्रेझेंट करतो आणि H मीन्स व्हॉट मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी जी आहे ती आपण काय करतो H ने रिप्रेझेंट करतो. दॅट इज BH कर्व. तर B मीन्स फ्लक्स डेन्सिटी आणि H मीन्स व्हॉट फील्ड स्ट्रेंथ. तर मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी सॉरी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी that is or a magnetic field strength that is called as BH curve. तर B means density असणार आहे आणि H means काय असणार आहे स्ट्रेंथ असणार आहे मॅग्नेटिक फील्डची. तर याच्यावरून आपण काय करणार आहे BH कर्व जो आहे प्लॉट करणार आहे. तर याच्या रिलेटेड आपल्याला एक्सपेरिमेंट जो आहे तो पण परफॉर्म करायचा आहे इलेक्ट्रिकल सेक्शनमध्ये. फर्स्ट एक्सपेरिमेंट जो आहे BH कर्व आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये BH कर्व दॅट इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅग्नेटायझेशन कर्व. तर मॅग्नेटायझेशन कर्व जो आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन याचं आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये दॅट इज वी विल प्लॉट दॅट इज रिलेशन बिटवीन B अँड H. तर B आणि H मध्ये काय करणार आहे कर्व जो आहे तो प्लॉट करणार आहे की सपोज एक्स ॲक्सिस वरती आपण काय करणार आहे की एक्स ॲक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असणार आहे. H पॅरामीटर काय असणार आहे तुमचा एक्स ॲक्सिस वरती असणार आहे आणि B पॅरामीटर जो आहे तो वाय ॲक्सिस वर असणार आहे. तर फ्लक्स डेन्सिटी जी आहे वाय ॲक्सिस वरती, स्ट्रेंथ जी आहे ती एक्स ॲक्सिस वरती आपण काय करणार आहे प्लॉट करणार आहे. त्याच्यावरून आपण काय करणार आहे तर BH कर्वचं किंवा मॅग्नेटायझेशन कर्व जो आहे तो आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर इथं तुम्हाला डायरेक्टली कर्वची डायग्राम स्टडीसाठी आहे. तर इथं कर्व जो आहे तो इथं मी इंडिकेट केलेला आहे. दॅट इज एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस वरती काय मॅग्नेटायझिंग फोर्स इंडिकेट केलेलं आहे दॅट इज नथिंग बट H इज नथिंग बट
मॅग्नेटायझिंग फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जी आहे ती तुम्ही नोट करू शकता. बी मीन्स व्हॉट, फ्लक्स डेन्सिटी. वाय ॲक्सिस वरती फ्लक्स डेन्सिटी घेतलेली आहे, दॅट इज BH कर्व, दॅट इज ऑल्सो नोन ॲज हायस्ट्रेसिस लूप किंवा मॅग्नेटायझेशन कर्व. तर इथं कर्वचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते दिलेलं आहे की पॉईंट A, B, C, D इंडिकेट केलेलं आहे. परत D पासून E, F आणि परत A ला काय केलेलं आहे, तर ही जी आहे लूप इंडिकेट केली आहे. तर हा जो शेप आहे दॅट इज कॉल्ड ॲज हायस्ट्रेसिस लूप. तर याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटला नाव दिलेलं आहे. तर प्रत्येक पॉईंटची आपण काय करणार आहे, डेफिनेशन जी आहे ती स्टडी करणार आहे. A पॉईंट जो आहे तो सॅच्युरेशन पॉईंट आहे. बी जो आहे रेंटिव्हिटी इंडिकेट केली आहे. सी पॉईंट जो आहे तो कोरन्स फोर्स जे आहे त्याची डेफिनेशन आपण स्टडी करणार आहे. डी पॉईंट जो आहे दॅट इज सॅच्युरेशन इन अपोजिट डायरेक्शन. तर इथं डायरेक्शन जी आहे, सपोज तुमची ही फर्स्ट डायरेक्शन जी आहे ABCD इंडिकेट केली आहे. परत अपोजिट डायरेक्शन मीन्स व्हॉट, डी पासून परत काय करणार आहे, कर्व जो आहे तो ए ला अटॅच केलेला आहे. तर D to E, F आणि A. तर रेंटिव्हिटी आणि कोहरन्स फोर्स जो आहे तो अपोजिट डायरेक्शन मध्ये पण आपण काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. तर याच्यामध्ये BH कर्व जो आहे दॅट इज नथिंग बट प्लॉटेड B व्हर्सेस H. तर B जो आहे वाय ॲक्सिस वरती घेतलेला आहे, H जो आहे एक्स ॲक्सिस वरती घेतलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज हायस्ट्रेसिस लूप और BH कर्व. तर इथं आपण काय करणार आहे, डिस्क्रिप्शन जे आहे ते काय करणार आहे, तर लूपमध्ये नोट करणार आहे. तर लूपमध्ये नोट करणारे मीन्स व्हॉट, की हा जो टोटल लूप जी आहे ती टोटल कर्व जी आहे ABCDEFA कर्वने काय केली आहे, तर टोटल लूप दाखवली आहे. टोटल लूप जी आहे इथे डायग्राम मध्ये बघा तुमची ABCDEF आणि परत A. तर क्लोज लूप जी आहे इंडिकेट केलेली आहे डायग्राम मध्ये. तर इथं ABCDEFA ही जी आहे क्लोज लूप आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायस्ट्रेसिस लूप. तर आपण काय करणार आहे, तर लूप जी आहे प्रत्येक याच्यामध्ये काय करणार आहे, स्टेप वाईज त्याचं फंक्शन जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला नोट करायला विचारलं जातं. डायग्राम जे आहे काही वेळा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन पेपरमध्ये डायग्राम विचारली जाते किंवा 4 मार्क्ससाठी काय हायस्ट्रेसिस लूप विथ डिस्क्रिप्शन किंवा डिस्क्राईब हायस्ट्रेसिस लूप जे आहे कन्सेप्ट विचारला जातो. तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण काय करणार आहे, तर प्रत्येक पॉईंटचं काय करणार आहे, डिस्क्रिप्शन जे आहे ते नोट करणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहे डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, तर फील्ड इंटेन्सिटी कर्व सांगितला BH कर्व. नंतर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, लूप जे आहे त्या लूप नोट करणार आहे. की सपोज फर्स्ट स्टेपमध्ये काय आहे, की करंट डायरेक्शन तुमची इथं काय असणार आहे, तर पॉझिटिव्ह असणार आहे. ABCDE मध्ये काय असणार आहे, करंट डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. परत DEFA, तर याला करंट डायरेक्शन तुमची काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. दॅट इज फर्स्ट पॉईंट जो आहे तो आपण करंट डायरेक्शनचा नोट करणार आहे. तर करंट डायरेक्शन इथं आपण अल्फाबेट रिप्रेझेंट केलेले आहेत, त्याच्यावरून करंट डायरेक्शन नोट करणार आहे. ABCD साठी पॉझिटिव्ह डायरेक्शन असणार आहे. नंतर DEF परत A साठी काय असणार आहे, करंट डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्हने रिप्रेझेंट करणार आहे. तर पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि निगेटिव्ह डायरेक्शन जे आहे करंटची आपण इंडिकेट केली. नंतर नेक्स्ट जे आहे, तर याच्यामध्ये B पॉईंट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज रेंटिव्हिटी किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेसिड्युअल मॅग्नेटिझम. तर इथं डेफिनेशन जी आहे ती मी नोट केली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तर B पॉईंट जो आहे दॅट इज नोन ॲज रेसिड्युअल मॅग्नेटिझम किंवा रेंटिव्हिटी आपण काय केलेलं आहे, डायग्राम मध्ये B पॉईंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर रेंटिव्हिटी मीन्स व्हॉट, द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स डेन्सिटी दॅट इज 0 to B. B पॉईंट जो आहे तो डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, दॅट इज रिटेन्ड बाय द मॅग्नेटिक मटेरियल इज कॉल्ड ॲज रेसिड्युअल मॅग्नेटिझम and the power of retaining that is known as rentivity. तर
मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जी आहे दॅट इज रिटेन बाय मॅग्नेटिक मटेरियलने काय करणार आहे तुम्ही, तर मॅग्नेटिझम जे काय असणार आहे रेसिड्युअल मॅग्नेटिझम दॅट विल बी रिड्यूस, तर पॉवर पण काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज रेंटिव्हिटी किंवा रेसिड्युअल मॅग्नेटिझम. तर लूपमध्ये तुम्हाला इथं डायग्राम परत दाखवते. तर बी पॉईंट जो आहे तो तुमचा काय रेंटिव्हिटी पॉईंट आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेसिड्युअल मॅग्नेटिझम. तर रेसिड्युअल मॅग्नेटिझमला काय असणार आहे, तर करंट जो आहे तर या कंडिशनमध्ये, तर रेंटिव्हिटीची डेफिनेशन आता सांगितली. तर रेंटिव्हिटीमध्ये काय होणार आहे, तर तुमचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम किंवा पॉवर काय होणार आहे रिटेन होणार आहे, मीन्स व्हॉट डिक्रीज होणार आहे. ज्यावेळी पॉवर डिक्रीज होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे करंट आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जे आहे तुमचं या पॉईंटला काय असणार आहे झिरोने आपण रिप्रेझेंट करणार आहे स्टँडर्ड व्हॅल्यू. तर प्रॅक्टिकली तुम्हाला थोडाफार डिफरन्स मिळेल, बट थेरॉटिकली काय असणार आहे, तर करंट जो आहे तो झिरो असणार आहे, ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जी आहे एच पॅरामीटर जो आहे तो तुमचा काय असणार आहे झिरो असणार आहे. दॅट इज रेसिड्युअल मॅग्नेटिझम किंवा रेंटिव्हिटी जी आहे ती तुम्ही नोट करणार आहे. तर इथं रेंटिव्हिटी जी आहे इंडिकेट केलेली आहे बी पॉईंटला. नंतर सी पॉईंट जो आहे, तर सी पॉईंट जो आहे दॅट इज को रिसिव्ह फोर्स, को रिसिव्ह फोर्स जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर एच सीने आपण काय करणार आहे को रिसिव्ह फोर्स जे आहे ते नोट करणार आहे. तर को रिसिव्ह फोर्स मीन्स व्हॉट, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू वाईप आउट रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी, दॅट इज कॉल्ड ॲज को रिसिव्ह फोर्स. तर को रिसिव्ह फोर्स इज नथिंग बट काय करणार आहे आपण, तर याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथची व्हॅल्यू जी आहे ती नोट करणार आहे, दॅट इज रिलेटेड टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. तर बी आणि एच वरून काय करणार आहे, तर फोर्स जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. तर फोर्स जो आहे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये एच सी ने काय करणार आहे, तर कोरिसिव्ह फोर्स जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं सेकंड पॉईंट जो आहे सी को रिसिव्ह फोर्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर हाय स्ट्रेसिस लॉसेस जे आहे ते जनरेट होणार आहे. तर हाय स्ट्रेसिस लॉसेस जे आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये जे आहे ते मी हाय स्ट्रेसिस लॉसेस जे आहे को रिसिव्ह फोर्सची डेफिनेशन जी आहे इथं परत शेअर केली आहे. दॅट इज व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटायझिंग फोर्स, की आपण सी पॉईंटला काय केलेलं आहे को रिसिव्ह फोर्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज की काय करणार आहे टू वाईप आउट रेसिड्युअल मॅग्नेटिझम, दॅट इज कॉल्ड ॲज को रिसिव्ह फोर्स. तर को रिसिव्ह फोर्स जे आहे डायग्राममध्ये किंवा लूपमध्ये दाखवलेलं आहे. तर त्याच्यावरून काय करणार आहे को रिसिव्ह फोर्स जे आहे एच सीने फाइंड आउट करणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे हाय स्ट्रेसिस लॉसेस जे आहे लूप जे आहे, तर को रेंटिव्हिटी किंवा को रिसिव्ह फोर्समुळे काय होणार आहे, तर हाय स्ट्रेसिस लूप मध्ये लॉसेस जनरेट होणार आहे. तर लॉसेस जे आहे मेनली फॅक्टर्स जे आहे इथं फॅक्टर जे आहे मी मेन्शन केलेले दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग हाय स्ट्रेसिस लॉस. तर लूपमध्ये काय होणार आहे, तर हाय स्ट्रेसिस लॉस जो आहे हाय स्ट्रेसिस लॉस जो आहे तो जनरेट होणार आहे. तर हाय स्ट्रेसिस लॉसेस जे आहे मेनली पॅरामीटर जे आहे हाय स्ट्रेसिस लॉसेसचे इथं मी स्क्रीनवरती मेन्शन केलेले. दॅट इज फर्स्ट पॅरामीटर जो आहे फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी विथ व्हॉट एफने आपण काय करतो फ्रिक्वेन्सी जी आहे ती रिप्रेझेंट करतो. तर याच्यामध्ये हाय स्ट्रेसिस लॉस जो आहे सर्किटमध्ये जो काय जनरेट होणार आहे दॅट इज प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी असणार आहे. देन सेकंड पॅरामीटर जो आहे व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम जो आहे कॅपिटल व्ही ने काय करतो मॅग्नेटिक मटेरियलचा व्हॉल्यूम जो आहे तो रिप्रेझेंट करतो. दॅट इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक मटेरियल. तर हाय स्ट्रेसिस लॉस जो आहे दॅट इज ऑल्सो प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक मटेरियल व्हॉल्यूम. आणि थर्ड पॅरामीटर जो आहे एरिया. तर एरिया जो आहे लूपचा एरिया दॅट इज ऑल्सो प्रपोर्शनल टू हाय स्ट्रेसिस लॉस. तर हे जे आहे तीन मेन फॅक्टर्स जे आहे दॅट इज अफेक्ट्स ऑन हाय स्ट्रेसिस लूप. तर हाय स्ट्रेसिस लूपमध्ये फ्रिक्वेन्सी एरिया आणि व्हॉल्यूम काय करणार आहे, तर अफेक्ट करणार आहे.
तर याच्यामुळे काय होणार आहे, हायस्ट्रेसिस लॉसेस जे आहे सर्किटमध्ये जनरेट होणार आहे. तर फ्रिक्वेन्सी असेल, एरिया असेल किंवा मॅग्नेटिक मटेरियलचा व्हॉल्यूम असेल, दॅट ऑल आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू हायस्ट्रेसिस लॉस, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग द हायस्ट्रेसिस लूप. तर इथं हायस्ट्रेसिस लूप जे आहे त्याच्या रिलेटेड सांगितलं. तर BH कर्वची डायग्राम डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये की फर्स्ट काय करंट डायरेक्शन सांगितली ABCD, DEF, A ची परत सांगितली. तर A to D पॉझिटिव्ह असणारे, D to A निगेटिव्ह असणारे. तर याच्यामध्ये डायरेक्शन करंटची सांगितली. नंतर या लूपमध्ये आपण काय करणार आहे, डेफिनेशन जे आहे रेंटिव्हिटी किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेसिड्युअल मॅग्नेटिझम. तर डेफिनेशन जी आहे सांगितली रेसिड्युअल मॅग्नेटिझमची. तर रेसिड्युअल मॅग्नेटिझम इज नथिंग बट, तर याच्यामध्ये काय करणार आहे की तुमचा करंट जो आहे तो 0 असणार आहे. दॅट टाइम H पॅरामीटर जो आहे तो पण काय असणार आहे, थेरॉटिकली स्टँडर्ड व्हॅल्यू 0 असणार आहे. तर याच्यामध्ये मॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते काय करणार आहे, पॉवर रिड्यूस करणार आहे किंवा तुमचं मॅग्नेटिक सर्किटमध्ये करंट पॅरामीटर किंवा H पॅरामीटर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज रेंटिव्हिटी. तर रेंटिव्हिटी जी आहे ती B पॉईंटच्या अक्रॉस रिप्रेझेंट केली आहे. नंतर नेक्स्ट डेफिनेशन जे आहे कोरिसिव्ह फोर्सची आपण स्टडी केली. तर कोरिसिव्ह फोर्स मीन्स व्हॉट, की आपण काय करणार आहे, व्हॅल्यू जी आहे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथची विथ रिस्पेक्ट टू फ्लक्स डेन्सिटी रिप्रेझेंट करणार आहे. तर HC ने काय करणार आहे, प्रॅक्टिकली आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. तर HC जो आहे मॅग्नेटिक कोरिसिव्ह फोर्स जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. HC ने आपण फाइंड आउट करणार आहे. नंतर सॅच्युरेशन, आणि सॅच्युरेशन इन अपोजिट डायरेक्शन मीन्स ही जी आहे करंट डायरेक्शन इंडिकेट केली आहे. नंतर नेक्स्ट जे आहे, तर या लूप वरती काय होणार आहे, तर हायस्ट्रेसिस लूप मध्ये काय होणार आहे, लॉसेस जनरेट होणार आहे. तर 3 लॉसेस सांगितले की लॉसेस जे आहे मेनली 3 फॅक्टरमुळे काय होणार आहे, तर हायस्ट्रेसिस लूप मध्ये काय होणार आहे, तर लॉसेस जे आहे जनरेट होणार आहे. फर्स्ट फॅक्टर सांगितला फ्रिक्वेन्सी, सेकंड फॅक्टर सांगितला एरिया, आणि थर्ड फॅक्टर जो आहे व्हॉल्यूम. तर फ्रिक्वेन्सी असेल, एरिया असेल मॅग्नेटिक सर्किटचा किंवा व्हॉल्यूम असेल मॅग्नेटिक मटेरियलचं, दॅट ऑल आर प्रपोर्शनल टू धिस हायस्ट्रेसिस लॉसेस. तर हायस्ट्रेसिस लूपमधले ऑल पॅरामीटर्स जे आहे दॅट आर प्रपोर्शनल टू हायस्ट्रेसिस लॉसला काय असणार आहे, प्रपोर्शनल असणार आहे. तर याच्यामध्ये हायस्ट्रेसिस लूप जे आहे ते इंडिकेट केलेली आहे. तर कोरिसिव्ह फोर्सची डायग्राम जी आहे ती सांगितली तुम्हाला. नंतर ॲक्च्युअल सर्किट डायग्राम जी आहे हायस्ट्रेसिस लॉसेसची किंवा मॅग्नेटिक हायस्ट्रेसिसची डायग्राम जी आहे काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला विचारली जाते. तर डायग्राम जी आहे ती इथं इंडिकेट केलेली आहे. तर BH कर्ववरून काय, तर हा जो आहे रिंग और मॅग्नेटिक मटेरियल आहे. मॅग्नेटिक मटेरियल वरती काय केली आहे, कॉईल जी आहे ती कॉईल वाउंड केली आहे. इथं स्विच जो आहे स्विच यूज केलेला आहे. DP/DT मीन्स काय, डबल पोल डबल थ्रो रिव्हर्सिबल स्विच जो आहे तो यूज केलेला आहे. व्हेरिएबल रेजिस्टर जो आहे सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. तर व्हेरिएबल रेजिस्टरने काय करणार आहे, आपण रेजिस्टन्स जो आहे तो व्हॅरी करणार आहे. नंतर सप्लाय व्होल्टेज जे आहे प्लस मायनस पोलॅरिटी B ने बॅटरी रिप्रेझेंट केली आहे. आणि A जो आहे ॲमीटर, की ॲमीटर मीन्स व्हॉट, याच्यातून सर्किटमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो काय करणार आहे, आपण ॲमीटर वरती काय करणार आहे, मेजर करणार आहे. तर याच्यामध्ये डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. दॅट इज याच्यामध्ये हायस्ट्रेसिस किंवा मॅग्नेटायझिंग हायस्ट्रेसिसची डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. तर याच्यामध्ये डायग्राममध्ये काय करणार आहे, फक्त स्विचची पोझिशन, की ज्यावेळी सप्लाय ऑन करणार आहे, सप्लाय ऑन केल्यानंतर काय होणार आहे, की सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे. रेजिस्टन्स काय करणार आहे, आपण व्हॅरी करणार आहे. तर इथं मॅग्नेटिक मटेरियल आणि कॉईलमध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर अट्रॅक्शन मीन्स व्हॉट, की आता मॅग्नेटिक फील्ड जे आहे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा फ्लक्सने आपण काय करतो, डिनोट करतो.
दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक हायस्ट्रेसिस सर्किट जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. डबल पोल डबल थ्रो स्विच जो आहे रिव्हर्सिबल स्विच आहे. फक्त स्विचची पोझिशन काय करणार आहे तुम्ही जी आहे चेंज करणार आहे. ऑन ऑफ असेल तर अल्टरनेट करण्यासाठी स्विचची पोझिशन इथं DP/DT स्विच जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. सेम हायस्ट्रेसिस लूपची डायग्राम सर्किट डायग्राम जी आहे मॅग्नेटिक हायस्ट्रेसिसची त्याची पण लूप सेम असणार आहे. 0 ABCD जो आहे ती तुमची पॉझिटिव्ह डायरेक्शन ॲरोने रिप्रेझेंट केली आहे. तर ॲरो जे आहे करंट डायरेक्शन रिप्रेझेंट करतायत. तर पॉझिटिव्ह डायरेक्शन असणार आहे. DEFA निगेटिव्ह डायरेक्शन रिप्रेझेंट करतायत. तर ब्लॅक ॲरो जे आहे ते डायरेक्शन रिप्रेझेंट करतायत. बी पॉईंटची डेफिनेशन सांगितली दॅट इज रेंटिव्हिटी किंवा रेसिड्युअल मॅग्नेटिझम सांगितलं. सी मीन्स काय कोरिसिव्ह फोर्स की आपण HC ने काय करणार आहे कोरिसिव्ह फोर्स जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर रेंटिव्हिटीमध्ये करंट आणि स्ट्रेंथ काय असणार आहे H पॅरामीटर 0 असणार आहे. कोरिसिव्ह फोर्समध्ये काय करणार आहे फ्लक्सची आणि डेन्सिटीची व्हॅल्यू जी आहे त्याच्यावरून आपण काय करणार आहे कोरिसिव्ह फोर्स जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. याच्यामध्ये पण सेम फॅक्टर्स जे आहे इथं तुम्हाला परत याचं सेम वर्किंग जे आहे ते मी नोट केलेलं आहे या डायग्रामचं. रिसिड्युअल मॅग्नेटिझमची डेफिनेशन सांगितली तुम्हाला. नंतर कोरिसिव्ह फोर्सची डेफिनेशन जी आहे ती सांगितली. नंतर नेक्स्ट जे आहे तर याच्यामध्ये हायस्ट्रेसिस लूपमध्ये किंवा BH कर्वमध्ये तर कर्व जो आहे तो आपण 2 टाईपच्या मॅग्नेटिक मटेरियलने रिप्रेझेंट करतो. फर्स्ट मॅग्नेटिक मटेरियल जे आहे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आणि सेकंड जे आहे हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. तर डायग्राम जी आहे सॉफ्टची आणि हार्डची सेम डायग्राम आहे. फक्त इथं सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल मीन्स व्हॉट दॅट इज द सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल हॅज narrow magnetic hysteresis loop that is shown in figure which has small amount of dissipated energy and they are made up of material like iron, silicon, steel. तर ही जी आहे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल जे आहे दॅट इज नथिंग बट नॅरो लूप इथं तुम्हाला इंडिकेट केलेली आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल जे आहे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियलमध्ये तुम्ही आयर्न किंवा सिलिकॉन स्टील पासून काय केलेली असते तर ही लूप जी आहे ती तुमची डिझाईन केलेली असते. दॅट इज सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. तर दॅट इज युज्ड इन डिव्हाइसेस दॅट रिक्वायर अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड दॅट हॅज इट हॅज लो को रिसिव्हिटी किंवा को रिसिव्ह फोर्स जे आहे लो असणारे लो मॅग्नेटायझेशन आणि लो रेंटिव्हिटी. तर पॅरामीटर्स जे आहे ते लूपवरून रिप्रेझेंट करणारे. लूपमध्ये या डायग्राममध्ये पॅरामीटर सांगितले. सेम तेच पॅरामीटर सॉफ्टसाठी असेल किंवा हार्ड मॅग्नेटिक मटेरियलसाठी असेल. तर हार्ड मॅग्नेटिक मटेरियलमध्ये काय असणार आहे तर दॅट इज नथिंग बट इट हॅज वायडर हायस्ट्रेसिस लूप ॲज शोन इन फिगर. तर लूप जी आहे ती तुमची वाईड असणार आहे. फिगरमध्ये सॉफ्टची आणि सॉफ्टची आणि हार्डची मॅग्नेटिक मटेरियल लूप जी आहे ते इंडिकेट केलेली आहे. तर याच्यामध्ये दॅट इज लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज डिसिपिएटेड अँड डिमॅग्नेटायझेशन प्रोसेस इज मोर डिफिकल्ट टू अचीव. तर याच्यामध्ये फर्स्ट सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियलमध्ये आपण काय करतो तर पॉवर जी आहे किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती स्मॉल अमाऊंटमध्ये डिसिपिएट होते. हार्डमध्ये काय असणार आहे जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी जी आहे किंवा पॉवर जी आहे ते डिसिपिएट होणार आहे. तर हार्ड आणि सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल जे आहे तर हार्ड मॅग्नेटिक मटेरियलमध्ये की आपण डेफिनेशन जे आहे कोरिसिव्ह फोर्स रेंटिव्हिटी असेल किंवा सॅच्युरेशन पॅरामीटर असेल. तर सॉफ्टमध्ये पॅरामीटर्स जे आहे लेस असणार आहे आणि हार्डमध्ये काय असणार आहे हे जे पॅरामीटर आहे रेंटिव्हिटी कोरिसिव्ह फोर्स असेल किंवा सॅच्युरेशन असेल तर हाय असणार आहे. देन नेक्स्ट जे आहे व्हॉट इज हायस्ट्रेसिस काय हिचं काय मला काय डोकं नाही मी तर इंस्टाग्राम उघडून hysteresis loop and factors and application. तर हायस्ट्रेसिस लॉस जो आहे तो हायस्ट्रेसिस लॉस जो आहे तो इथं रिप्रेझेंट केलेला आहे. हायस्ट्रेसिस लॉसची डेफिनेशन जी आहे ते आता तुम्हाला सांगितली. दॅट इज नथिंग बट हायस्ट्रेसिस लॉस कॅन बी कॉज
through the magnetization and demagnetization of core when current supplies within the direction of forward and reverse. त्याचा डायरेक्शन जे आहे डायग्राम जी आहे लूपची डायग्राम दाखवली की हार्ड असेल सॉफ्ट असेल किंवा बीएच कर्वचा शेप जो आहे तो सेम आहे. तर हायस्ट्रेसिस लॉसेस मीन्स व्हॉट, तर इथं डेफिनेशन जी आहे ती नोट केलेली आहे. दॅट इज मॅग्नेटायझेशन अँड डीमॅग्नेटायझेशन ऑफ कोर व्हेन करंट सप्लायज विदिन डायरेक्शन ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स. तर आपण करंट काय करणार आहे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये पास करणारे ॲज वेल ॲज लूपमध्ये रिव्हर्स डायरेक्शन मध्ये पास करणारे. दॅट टाइम तुमचं काय होणार आहे सर्किटमध्ये लॉसेस जनरेट होणार आहे. तर जो काही लॉस जनरेट होतो दॅट इज कॉल्ड ॲज हायस्ट्रेसिस लॉस. तर याच्यामध्ये द हायस्ट्रेसिस लूप एरिया shows the required energy to complete a complete cycle of magnetization as well as demagnetization. तर लूप जी आहे ती तुम्हाला इंडिकेट केली. मॅग्नेटायझेशन मीन्स व्हॉट, की तुमचं ABCD एरिया जो आहे मॅग्नेटायझेशन रिप्रेझेंट केलेला आहे. परत रिव्हर्स डायरेक्शन जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज डीमॅग्नेटायझेशन DEF. परत ए ने काय करणार आहे आपण डीमॅग्नेटायझेशन जे आहे ते रिप्रेझेंट करतो. नंतर नेक्स्ट जे आहे फॅक्टर्स सांगितले की हायस्ट्रेसिस लॉसेसमध्ये काय फ्रिक्वेन्सी पॅरामीटर जो आहे तो अफेक्ट करणार आहे. सेकंड व्हॉल्यूम पॅरामीटर जो आहे तो सर्किट किंवा लूपवरती अफेक्ट करणार आहे. आणि थर्ड पॅरामीटर जो आहे एरिया, तर एरिया काय करणार आहे हायस्ट्रेसिस लूपवरती काय करणार आहे तर अफेक्ट करणार आहे. तर हे जे पॅरामीटर आहे फ्रिक्वेन्सी असेल एरिया असेल किंवा व्हॉल्यूम असेल दॅट ऑल आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू हायस्ट्रेसिस लॉसेस. तर हायस्ट्रेसिस लॉसेसला काय असणार आहे प्रपोर्शनल असणार आहे. देन नेक्स्ट जे आहे ॲप्लिकेशन्स जे आहे स्टडीसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ हायस्ट्रेसिस लॉसेस. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन जे आहे फर्स्ट ॲप्लिकेशन नोट केलेलं आहे दॅट इज magnetic material having wider hysteresis loop is used in devices like magnetic tape, hard disk, credit cards, audio recordings as its memory is not easily erased. तर ज्या डिव्हाइसेसमध्ये मेमरी इझिली इरेज केली जात नाही अशा ठिकाणी काय केलं जातं तर हायस्ट्रेसिस किंवा मॅग्नेटिक हायस्ट्रेसिस कन्सेप्ट जो आहे तो यूज केला जातो. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन जे आहे ते सांगितलेले आहेत. मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर असेल, हार्ड डिस्क असेल, क्रेडिट कार्ड असेल, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक हायस्ट्रेसिस लूप. देन सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते इथं मेन्शन केलेलं आहे दॅट इज मॅग्नेटिक मटेरियल हॅव्हिंग नॅरो हायस्ट्रेसिस. तर वायडर हायस्ट्रेसिस मीन्स वॉट, तर हा सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आणि हार्ड मॅग्नेटिक मटेरियल सांगितलं. तर हार्ड मॅग्नेटिक मटेरियल इज नथिंग बट वायडर हायस्ट्रेसिस लूप आणि नॅरो हायस्ट्रेसिस लूप मीन्स वॉट सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आता सांगितलं. तर सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियलचे ॲप्लिकेशन जे आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेट असतील, सोलेनॉइड्स असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, रिले असेल विच रिक्वायर्स मिनिमम एनर्जी डिसिपिएशन दॅट इज कॉल्ड ॲज application of magnetic hysteresis. तर wider hysteresis loop means hard magnetic material and narrow hysteresis loop means what, that is soft magnetic material. तर soft magnetic material मध्ये काय असणार आहे पॉवर डिसिपिएशन जी आहे ती तुमची लेस असणार आहे आणि हार्ड मॅग्नेटिक मटेरियल मध्ये पॉवर डिसिपिएशन जी आहे ती जास्त असणार आहे. दॅट इज हार्ड अँड सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. तर इथं आपलं इलेक्ट्रिकल सेक्शन मधलं फर्स्ट युनिट जे आहे इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट जे आहे ते संपलेलं आहे. तर या चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ डेफिनेशन आणि डायग्राम जे आहेत त्या तुम्हाला स्टडी करायच्यात. क्लास टेस्टसाठी फर्स्ट चॅप्टर जो आहे हा इलेक्ट्रिकलचा प्रिपेअर करा. स्लाइड जे आहे त्या मी शेअर करते. देन इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये आपण फर्स्ट युनिट जे आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल स्टडी केलं आणि सेकंड युनिट जे आहे डायोड्स अँड ॲप्लिकेशन स्टडी केलं. तर 3 युनिटवरती 20 मार्क्सची क्लास टेस्ट होईल. अभ्यास करा. तिन्ही युनिट इलेक्ट्रॉनिक सेक्शनच्या PPT ऑलरेडी PDF फाईल जी आहे ती तुम्हाला शेअर केलेली आहे ग्रुपवरती. ज्यांनी डाउनलोड केली नसेल चेक करा, मोबाईलमध्ये तुम्हाला ग्रुपवरती सेंड केलेली आहे. अभ्यास करा PPT मधून. 20 मार्क्सची टेस्ट आहे, कंपल्सरी सगळ्यांना द्यायची आहे. टेस्टचे मार्क्स जे आहे ते तुमचे
ॲव्हरेज जे आहे आपण थेअरी थेअरी PA तुम्हाला मार्कशीटवरती येतं, दॅट इज फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लास टेस्टचं ॲव्हरेजवरून काय करतात, तर तुमचे मार्क्स जे आहे मार्कशीटवरती कन्सिडर होतात. तर या टेस्टचे मार्क्स जे आहे मार्कशीटवरती कन्सिडर होणार आहेत. त्याच्यामुळे अभ्यास करायचा आणि प्रत्येकाने कंपल्सरी टेस्ट जी आहे ती द्यायची, नाहीतर प्रॅक्टिस टेस्ट असेल असं म्हणून कन्सिडर करून द्यायची असा विचार करू नका. कंपल्सरी टेस्ट जी आहे ती द्या. बाकीचे जे जॉईन नाही आहेत त्यांना पण सांगा कंपल्सरी टेस्ट द्या. सगळ्याच सब्जेक्टची टेस्ट जी आहे ती सांगितलेली आहे तुम्हाला, टायमिंग सांगितलेलं आहे. कंपल्सरी टेस्ट जी आहे ती अटेंड करा. लिंक शेअर केली जाईल, लिंकवरती क्लिक करायचं. जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला, तुमचा रोल नंबर माहिती असला पाहिजे, एनरोलमेंट नंबर माहिती असला पाहिजे, क्लास म्हणून तिथं ऑप्शन येईल लिंकवरती टाकताना, SY मेकॅनिकल किंवा मेकॅनिकल 3I तुमचं टाकलं तरी चालेल. प्रत्येकाला रोल नंबर आणि एनरोलमेंट नंबर जो आहे माहिती असला पाहिजे आणि मेल ID जो आहे प्रत्येकाचा असला पाहिजे. तर मेल ID जो आहे, लिंक ज्यावेळी शेअर केली जाईल त्यावेळी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन जे आहे मेल ID विचारला जातो. तर मेल ID कंपल्सरी प्रत्येकाने टाकायचा तिथे. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. थेरी नाही, MCQ होणार आहे. प्रत्येक सब्जेक्टची MCQ असणार आहे. 20 मार्क्सची टेस्ट असणार आहे. 3 युनिट तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे सांगितलेले असतील. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. अभ्यास करा. थेरी पेपर डायरेक्ट फायनलचा होणार आहे आणि आता जी काही एक्झाम होणार आहे प्रत्येक सब्जेक्टची ऑनलाईन एक्झाम जी आहे ती MCQ टाईप असणार आहे. टोटल 20 MCQ असणार आहे. प्रत्येक MCQ जो आहे 1-1 मार्क्सचा असणार आहे. 20 मार्क्सची आहे. पासिंग मार्क्स काहीतरी 8ला पासिंग असतं. त्याच्यामुळे पास कंपल्सरी सगळ्यांनी अभ्यास करा. पास झालं पाहिजे. मार्क्स जे आहे ते तुमचे कन्सिडर केले जाणार आहेत. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. या चॅप्टरच्या PPT जी आहे ती मी आता ग्रुपवरती शेअर करते. अभ्यास करा. फर्स्ट युनिट इलेक्ट्रिकलचा आणि 2 युनिट जे आहे इलेक्ट्रॉनिक्स मधले सांगितलेले प्रिपेअर करा. आणि प्रत्येकाने कंपल्सरी मेल ID, रोल नंबर माहिती नसेल तर विचारा. तुमचं जे कोणी सब्जेक्ट क्लास टीचर असेल त्यांना विचारा. कडसर बहुतेक असेल. कोणाला रोल नंबर माहिती नसेल, एनरोलमेंट नंबर माहिती नसेल तर प्रत्येक पेपरच्या वेळी तुम्हाला कंपल्सरी टाकायचं आहे. त्याच्यामुळे आधीच बघून ठेवा, नाहीतर लिंक चालू होईल आणि तुम्ही एक्झाम सीट तुमचा रोल नंबर आणि एनरोलमेंट नंबर शोधत बसताल. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते जॉईन करा.